मित्रांनो, एसएससी 2021 मध्ये चेस्टमध्ये मी फेल झालो व भरतीतून बाहेर झालो. त्यानंतर माझ्यापुढे अनेक प्रश्न होते की भरतीची तयारी करावी किंवा नाही करावी. कारण की एक तर वेटही माझं 50 केजीच्या आसपासच भरत होतं आणि चेस्टही माझी असं वाटत नव्हतं की कधी माझी चेस्ट भरेल. तरी त्यामुळे मला असं वाटत होतं की पोलीस भरतीकडे वळून जाव आणि पोलीस भरती किंवा इतर भरत्यांची तयारी करावी. एसएससी जीडी आपल्या बसचा खेळ नाही. तसंच प्रश्न आता मुलांपुढे निर्माण झालेले आहे की मुलं म्हणताय की 50% जागा तर अग्निवीरांसाठी राखीव करून टाकल्या, तर एसएससी जीडीची भरतीची आम्ही तयारी कशी करावी किंवा आम्ही टाटा बाय बाय म्हणतो एसएससी जीडीला. मित्रांनो, एसएससी जीडीला बाय बाय म्हणून चालणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो की पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही भरतीपेक्षा जर भरती होणं कशामध्ये सोपं असेल तर ते एसएससी जीडी मध्येच भरती होणं सोपं आहे. ते कसं नक्कीच मी तुम्हाला पुढे सांगेल. असा आपला विषय असणार आहे की एसएससी जीडी 2027 ची तयारी कशी करावी. मित्रांनो, मी जेव्हा 2021 च्या भरतीमध्ये बाहेर झालो तेव्हा जागा खूप चांगल्या प्रकारे होत्या आणि जेव्हा जी भरती आली 2022 ची त्यामध्ये व्हॅकन्सीज ह्या खूप कमी आल्या. म्हणजे त्या भरतीच्या डायरेक्ट जवळपास अर्ध्या व्हॅकन्सीज आल्या. समजून घ्या तुम्ही मित्रांनो, जर तुम्हाला 50% आरक्षण दिलं पण अग्निवीरांना, तर असं समजा की आपली व्हॅकन्सीज अर्धी आली आणि तरी पण तयारी करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची तयारी परिपूर्ण असेल तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. तर मित्रांनो, येणारी जी 2027 ची भरती आहे ही खूप तुमची मोठ्या प्रमाणात निघणार आहे. जवळपास 50,000 ते 70,000 व्हॅकन्सी यामध्ये निघण्याचा चान्स आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तो कसा चान्स आहे. तर जर तुमच्या 50,000 जागा निघल्या आणि त्यातल्या 25,000 जागा जरी बी बाहेर चालल्या गेल्या तरी तुम्हाला 25,000 जागा उरतात, जे की कॉम्पिटिशन लगभग सेम आहे या भरतीसारखंच. तर 2027 च्या तयारी संदर्भात आपण बोलताना सर्वात पहिले तर हे बोलूया की त्यामध्ये तुम्हाला पेपरची तयारी कशी करावी लागणार आहे. आता जर काही मुलं असतील की त्यांचे पेपर झालेले आणि त्यांनी चांगले मार्क्स पण घेतलेले किंवा काही मुलं असे आहे की ज्यांना थोडे कमी मार्क्स पडले होते, त्यांनी कुठे ध्यान देणं गरजेचं आहे. सर्वात पहिले तर तुम्ही ध्यान द्या की तुमचे मार्क्स कोणत्या क्षेत्रामध्ये कमी पडले. हे ध्यान देण्यासाठी सर्वात परफेक्ट जर कोणती गोष्ट असेल तर तुम्ही मॉक टेस्ट व मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवत राहा आणि जो प्रश्न तुम्हाला आला नाही त्या प्रश्नाचं स्पेसिफिक टॉपिक निवडा किंवा प्रश्नाचा चॅप्टर काढा. जसं की तुम्हाला कामकाळ विभागाला प्रश्न आला नसेल तर कामकाळ वेग हा टॉपिक तुम्ही पूर्ण चांगल्या प्रकारे करायला हवा, कारण की तो तुमचा चांगला नव्हता म्हणूनच तुम्हाला तो प्रश्न येत नाहीये. तर मित्रांनो, असंच ज्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आला नाही तो टॉपिक काढायचा, तो टॉपिक पूर्ण रिव्हिजन करायचा, कारण की तुमचा अभ्यास तर झालेला आहे. आता फक्त तुम्हाला बघ नाही की तुम्ही कोणत्या विषयामध्ये कमजोर आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही मॉक टेस्ट देत राहा. मॉक टेस्ट देण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक ॲपचा पण उपयोग करू शकता. टेक्स्टबुक ॲपवर तुम्हाला लागू तितक्या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका व मॉक टेस्ट मिळून जाईल. जर तुम्हाला टेक्स्टबुक पास घ्यायची असेल तर टेक्स्टबुकवर सध्या 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत खास ऑफर चालू आहे. खास करून 29 तारखेच्या 12 AM ते 1 AM च्या दरम्यान तुम्हाला ही पास सर्वात कमी पैशात म्हणजे 399 रुपयात मिळणार आहे आणि त्यानंतर 1 AM नंतर तुम्हाला याची किंमत वाढलेली दिसेल, 449 रुपये झालेली दिसेल. जर कोणी फर्स्ट टाइम युजर असेल तर माझा कुपन कोड कैलाश यूज करा, त्यांना ही पास 12% डिस्काउंट सोबत 395 रुपयाला मिळून जाईल. घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर नक्कीच परचेस करा मित्रांनो आणि टेस्ट सोडा. याच्यामध्ये बघा की तुमचे कोणत्या विषयामध्ये मार्क्स कमी येत आहे, कोणत्या विषयामध्ये तुमचे मार्क्स चांगले येत आहे आणि त्यानुसार तयारी करत राहा. तर तुमचा वीक जो पॉईंट आहे त्यावरती काम करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये मार्क्स वाढलेले मिळेल. लक्षात ठेवा की बाकीच्या ज्या भरत्या आहे जसं की पोलीस भरती येईल, पोलीस भरतीच्या जागा या डिवाइड झालेल्या असतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या जागा असतात. जिल्ह्यामध्ये काही मुलं खूप टॉपर असतात जिथे तुमचा नंबर लागत नाही. परंतु एसएससी जीडीचं तसं होत नाही. एसएससी जीडीच्या पूर्ण जागा या पूर्ण महाराष्ट्रासाठी येत्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही जर टॉप मुलांमध्ये येत असेल तर नक्कीच तुमचा नंबर लागण्याचा चान्स जास्त आहे. तुम्ही बघितला असेल पोलीस भरतीमध्ये की एका जिल्ह्यासाठी जागा येतील, जसं की ओपन मध्ये 5 जागा असतील आणि तिथे जर 3-4 मुलं जर टप निघून गेले तर आपला पत्ता कट होऊन जातो. त्यामुळे माझं तरी पर्सनली मत आहे की एसएससी जीडी मध्ये ह्या फॅसिलिटीमुळे तुम्ही एसएससी जीडी कडेच जोपर्यंत तुमचं वय होत नाही तोपर्यंत एसएससी जीडीच्याच भरत्या देत राहा. पूर्ण फोकस तुमचा एसएससी जीडीवर ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र पोलीसकडे वळा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, असं नाहीये की व्हॅकन्सीज कमी पडल्या म्हणून आपला लागण्याचा चान्स कमी होतो. तुम्हाला लागण्यासाठी फक्त एक व्हॅकन्सी लागणार आहे. कोणत्याही प्रकारची मेरिट वाढत नाही किंवा कमी होत नाही. तुम्ही बघितलं असाल, जर जागा कमी पण आल्या, जसं की आता तुमच्या 20,000 जागा आलेल्या आहे, 25,000 जागा आलेल्या आहे आणि 50,000 जागा होत्या, तेव्हा पण मेरिट लगभग 30 राहिली होती. मग असं का होतं? मेरिट तर कमी जादा व्हायला पाहिजे होती. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, 50% आरक्षण जर मिळत पण असेल तर त्याची तुम्ही जास्त काळजी करू नका. मला तरी वाटतं ते आरक्षण मिळणार नाही, त्यासाठी पण आंदोलन होणार आहे, त्यासाठी पण मुलं रोडावर येणार आहे. कारण की तुम्ही बघा, जर 50% व्हॅकन्सी त्यांना देऊन टाकल्या तर एक आम आदमी किंवा आम जो तयारी करत आहे स्टुडंट जनरलचा त्यासाठी काहीच राहत नाही. हा आरक्षणाचा विषय मनातून काढून टाका आणि टार्गेट हे 2027 कडे ठेवा. ज्या मुलांना या भरतीमध्ये मार्क्स कमी आले किंवा त्यांचे कटण्याचे चान्स आहे 1-2 मार्क्सने, त्यांनी नक्कीच पूर्ण तयारी ही फक्त 2027 च्या भरतीकडे ठेवा आणि आतापासून मॉक टेस्ट प्लस अभ्यास करत राहा. मित्रांनो, कोणतीही गोष्ट जर एकखट्टी केली, जसं की मी अभ्यास करत होतो तेव्हा विचार करत होतो की एका दिवसामध्ये जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु इथेच माझी सर्वात मोठी चुकी होत होती. मला लेट कळालं. मित्रांनो, तुम्ही गोष्टी ह्या आरामानं रोजचे वेगळ्या वेगळ्या चॅप्टरचा एक एक विषय घेत चाला.
जसं की दररोज वेगळ्या वेगळ्या विषयाचा एक एक चॅप्टर घेत चाला. याने काय होतं की तुमच्या सर्व गोष्टी कव्हर होत चालतात आणि तुम्हाला कोणत्याही एका गोष्टीमध्ये बोर होत नाही. मित्रांनो, एसएससीजीडी मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल किंवा एसएससीजीडी मध्ये तुम्हाला टॉप करायचं असेल तर सर्वात मेन 2 विषय जर कोणते असेल तर ते तुमचं मॅथ आणि बुद्धिमत्ता. हे 2 विषय असे असतात मित्रांनो की यामध्ये तुम्हाला मार्क्स तर तुम्ही घेऊ शकता. पूर्ण वेळ जर तुम्हाला भेटला तर नक्कीच तुम्ही बुद्धिमत्ता आणि मॅथ या दोन्ही विषयामध्ये टॉपचे मार्क घेऊ शकता. परंतु तुम्हाला माहिती आहे इथे टाइमची लिमिट आहे. त्यामुळे जो मुलगा गणित आणि बुद्धिमत्ता यावर जास्तीत जास्त सराव करेल किंवा ज्याला आकडेमोड करण्यासाठी जास्त टाइम लागणार नाही तोच मुलगा एसएससीजीडी मध्ये पुढेही टिकू शकेल. तुम्ही बघा, एकतर तुमचं जे ग्रामर आहे आणि एकतर तुमचं जे हिंदी ग्रामर आहे आणि तुमची जीके जीएस आहे हे तुम्ही मोठ्या मुश्किलने 8 ते 10 मिनिटात तुम्ही सर्व प्रश्न वाचून रीड करून आणि सोडू शकता. परंतु बुद्धिमत्ता आणि मॅथ या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला टाइम कव्हर करणे, त्यामुळे जास्तीत जास्त सराव हा मॅथचा करा व बुद्धिमत्ताचा करा. ज्या मुलाला मॅथ येतं त्याला नक्कीच बुद्धिमत्ता सुद्धा येते. मित्रांनो, जास्त अभ्यास करण्याची गरज नाहीये. एसएससीजीडी एक नॉर्मल भरती आहे. यामध्ये की तुम्हाला जास्त वाचण्याची गरज नाहीये किंवा असं जास्त हार्ड अभ्यास करण्याची गरज नाहीये. परंतु तुमच्या लेवलला ते तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे, त्या लेवलला धरून तरी तुम्हाला टॉपर बनावं लागणार आहे. ते काही सिलेक्टिव्ह बुक्स ठेवा, त्या सिलेक्टिव्ह बुक्सलाच बार बार रीड करा. अनेक बुक्स जास्त वेळेस वाचू नका. आपलं काय होतं, एक बुक्स घेतो आपण, त्याला रीड करून टाकतो जस्ट आणि नंतर बाजूला टाकून देतो. तसं करू नका. जे तुम्ही बुक्स घेतलेले आहे त्या बुकला पहिली रीडिंग करा, नंतर दुसरी रीडिंग करा आणि तिसऱ्या रीडिंगला तुम्हाला त्या बुक्समधलं ज्या गोष्टी आहे त्या जास्त प्रॉपर तरीकेने ध्यानात बसेल आणि सिलेक्टिव्ह अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. जसं की एखादा प्रश्न जर मूळ संख्यावर विचारला असेल तर पूर्णचे पूर्ण मूळ संख्या तुमच्या तिथं पाठ झाल्या पाहिजेत. त्यानंतर जर एखादा प्रश्न इंग्लिश स्वरवर विचारला असेल, AEIOU, तर हे स्वर हे तुमच्या पाठ पाहिजेत. म्हणजे ज्या सिलेक्टिव्ह गोष्टी आहे किंवा ज्या लिमिटेड गोष्टी आहे ज्यावरती की प्रश्न बनतात त्या गोष्टी तुमच्या सर्व तोंडपाठ पाहिजेत. जसं की मित्रांनो, ग्रह झाले. जसं की तुम्हाला माहिती आहे की जितके ग्रह आहे तितक्या ग्रहामधूनच कोणताही प्रश्न येतो. तुम्हाला माहिती आहे उपदिशा, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे रेल्वेचे झोन किती आहे. असे काही प्रश्न आहे मित्रांनो की हे लिमिटेड आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त पाठ करण्याचा प्रयत्न करा. जसं की तुम्हाला माहिती आहे विषाणूजनित रोग आणि जीवाणूजनित रोग यामधला ते प्रश्न येणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे मिश्र धातू जर आले तर काही 5-6 मिश्र धातू आहे की ज्यावरती जास्त प्रश्न विचारला जातो. हे तुमच्या पूर्णचे पूर्ण तोंडपाठ पाहिजेत. मग बघा तुम्ही कसं जीके जीएस इझिली कव्हर करता. बस मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगेल की जेवढा पण सिलेबस आहे तुमचा आतापर्यंतचा तो पूर्ण सिलेबस काढा. त्या सिलेबसचा एक एक टॉपिक बघा, एक एक पॉईंट बघा की तुम्हाला प्रश्न कुठून येतात. नंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका घ्या. त्या प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न बघा की कशा प्रकारे आलेले आहे. मॅथ व बुद्धिमत्ताचे प्रश्न सोपे असतात, परंतु ते दोषे लॉंग मेथडना किंवा लॉंग दिलेले असतात, ते वाचण्यामध्ये जास्त वेळ जातो. तर प्रश्न हा सोपा असतो. सिलेबस वाचल्यानंतर त्यावरती प्रत्येक टॉपिकला तुम्ही या तर ChatGPT या फिर YouTube यावरती सर्च करू शकता आणि त्यावरती स्पेशल लेक्चर बघू शकता. एकच अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला सिलेक्शन देऊ शकते, ती म्हणजे सराव. जितका जास्त तुम्ही सराव कराल, जितके जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवसाल, जितके जास्त तुम्ही डोळ्याखालून पुस्तकं काढसाल, तितकंच तुम्ही सिलेक्शन घेण्याच्या जवळ जाता. काही मुलांचा खूप प्रश्न असतो की सर किती तास अभ्यास इनफ आहे एसएससीजीडी साठी. जर मित्रांनो तुम्ही 3.5 ते 4 घंटे जर दररोजचा अभ्यास करू शकत असेल तर हा इनफ आहे एसएससीजीडी भरती होण्यासाठी. कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे भरती येण्यासाठी अजून 5 महिने तरी लागेल. या 5 महिन्यामध्ये तुम्ही तयारी करून ठेवा. भरती आल्यानंतर फक्त मॉक टेस्ट सोडवणे आणि अनालिसिस करणे, आपले प्रश्न कुठे चुकत आहेत तर. नक्कीच मित्रांनो, जे पहिल्यांदा पेपर देणार आहे त्यांच्यासाठी थोडं अवघड असेल, परंतु ज्यांनी पहिला पेपर दिला त्यांच्यासाठी एकदम सोपं असेल. त्यांना त्या गोष्टीचा अनुभव असेल. एसएससीजीडी मध्ये भरती होण्यासाठी जास्त कोणत्याही प्रकारचा लोड घ्यायची गरज नाहीये. बघा, तुम्ही कमीत कमी मार्क्सवर पण एसएससीजीडी होऊ शकतं. जसं की मला 55 मार्क्स पडलेले आहेत. माझ्या टायमाला 100 मार्क्सचा पेपर राहत होता. तितक्याच मार्क्सवर मी भरती झालेलो आहे. ठेवा, हा अभ्यास तुमचा वाया जाणार नाही. जरी तुम्ही हिंदीतून अभ्यास करताय, इथे तुम्हाला पूर्ण भारतात जास्त अभ्यास करावा लागतो, भारत व जग जीके मध्ये. तर तीच गोष्ट तुम्हाला इकडे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पण फक्त महाराष्ट्राचा अभ्यास करणे, भारताचा अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला असेल. त्यानंतर मॅथला तुम्ही हिंदीत वाचा किंवा मराठीत वाचा. मॅथचे काही आकडे मोड किंवा काही गणित प्रक्रिया हे तुम्हाला जर यायला लागलं तर नक्कीच मराठीच्या प्रश्नामध्ये पण ते येणारच आहे. एसएससीजीडीची चांगली तयारी करा. यासाठी कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे किंवा कोणते बुक्स वापरायला हवे ते नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. कोणत्याही प्रकारची इतर माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा व माझ्याशी कॉन्टॅक्ट साधण्यासाठी टेलिग्रामवरून माझा नंबरही मिळू शकता. धन्यवाद.